ते कसं काय डॉक्टर 15,000 पडून येते. ते पहा त्याला मेंदूला खूप जबरदस्त मार लागलेला आहे. काळजी करण्यासारखं आहे गोष्ट, कारण आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे. शेवटी यश देव हे परमेश्वराच्या हातात असतं, बरोबर. आम्ही आमच्या पद्धतीने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करणार आहोत. आलं का लक्षात? Cause we want retribution. Oh yeah, we want retribution. Oh yeah, we want retribution. Oh yeah, we want retribution. Yeah, we ran out of patience. Boil up with the cold hard hatred. I can feel the vibration. Feet in the streets, it's a new sensation. I wanna break faces on the pavement. I wanna make greatness look complacent. Adrenaline awakened. नाही बाळ्या, बोला शेठ. लोकाला पैसे देणं चुकतंय रे. हो ना, बरोबर आहे ना, चुकतं ना. त्याची आईला घेताना घेते तर पुन्हा जाते कुठतरी निघून. हो ना, देत नाही ना ए, ए, लोकं. सांगते थांब इकडे. अरे त्या दिवशी गेला, आज सापडला होय. सावकार बोला की. बोला की काय पैशाचं काय झालं? आता हाय का नुसतं पैसे पैसे अहो काय सावकार देणार आहे पैसे राव तुम्ही. मग पैशाचं नाही तर मला दुसरं काय पडणार? हो जरा तरी माणूस की ठेवा राव. म्हणजे आम्हीच पैसे द्यायचं आणि आम्हीच माणूस की ठेवायची होय. बरोबर आहे तुमचं झालंय, पण आता काय झालं तुम्हाला सांगतो. ते चुलत भाऊ हाय ॲडमिट, त्याला खर्च झालाय मोकार, पैशापरी पैसा चालला, माझं अकाउंट तर पूर्ण खाली गेलंय. शेवटी भाऊ आहे. हा ना, काय सांगायचं तुम्हाला. त्या अक्षयचं काय झालं रे? हा ना, काय स्वतः पडलंय ते ॲक्सिडेंट होऊन. बरं सगळ्या घरात आला उगं दानाला लागले. हा त्या आईला सुख आहे का, ते माझ्या बापाला सुख आहे का, मला सुख आहे. रोज जायचं आपला डबा घेऊन जा, हे का कोमात गेलंय हो, कोमात गेलं ते डॉक्टर. काय होतंय, मी गेलं तर तिच्या सगळे सुटतील तरी राव. आता काय मला विचार करतो राव त्याचा. अहो तसंच आहे ना, एक माणूस आजारी पडला का सगळं घरदार नुसतं कामाला लागून ते राव. काय सांगायचं. आणि मी पहिलं म्हणणं मग तर मी येलं तर बरं. अरे ते आजकालचे काय करावं आता. आणि तुमच्या पैशाची काळजी करू नका. ते सगळे त्या भावाला घातले तो पैसे, नाही तर तुमचे पैसे मी तयार ठेवले होते राव. काय चांगलं राव दिसतो सांगतात शब्द काय देणार लागले मला तुझ्या तोंडाकडे बघून. आता काय सावकार थोडा तरी विश्वास ठेवा संत्यावर राव. काय नाही तर बघावंच लागेल बरं का. नाही नाही तशी वेळ येणार नाही. आणि मारा चक्कर हॉस्पिटलला कधी. हा तू मला काय काळजी करू नये, एवढं त्यातनं जरा बाहेर येऊ द्या आणि मग करतो. अहो घरादाराला ताराच आहे, काय सांगायचं तुम्हाला. काय का ना, नका काळजी करू, मी हे करतो. हां दवाखान्यात जाऊ का जरा. जातो धन्यवाद बरं का. त्याच्या आईला कोल्यावणी चतुर कडू. हो ना, काय हसतो माकडावणी. वसुलीचं बघा बघू ना शेठ. काय बघून शेट करते. मग तुझ्यासारखी ठेवलीत का, मला तीच माझी वाट लागायची वेळ आली. काय शेठ, हां बघू बघू. देवी आई, माझा मुलगा तिथं पडलेला आहे दवाखान्यात, त्याला बरं कर लवकर. 15 दिवस झाले तो तिथंच आहे, अजून शुद्धीवर आला नाही ग. त्याला बरं कर, तुझ्यावरच विश्वास आहे. तो बरा झाला की मी खण नारळाची ओटी भरेल तुझी. आई आंबे आई बघ ग बाई तूच. मनीषा, तू सोडून गेले माझा विश्वासच बसना. असं वाटतं इथं कुठंतरी गेले असं, आणि तासाभरात परत यायची. अगं तुला जायचंच होतं तर मला सांगून जायचं ना. तुझ्या जाण्यानं माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. अगं माझ्या आयुष्यातली तुझी कमी कोण भरून काढाल ग. का सोडून गेले मला. कसं काय झालं? आलो म्हणलं बघून यावं एकदा. आता पहिलं असं घडलं तर ते पुढे कशाला नाहीचं. अहो नाही काका, अशा वेळी नाही येणार मग कधी येणार. आणि त्यात हिचं तोंड पण लय पडलेलं होतं, म्हटलं चल जाऊन बघून येऊ. घरी सांगितलं का? हो घरी सांगून आलं. आलं ना. घरी सगळं माहिती आहे. हो
बरं कशी आहे तब्येत आता? तर 15 दिवस झाले तेव्हा कोमात गेलेलं आहे, अजून काही शुद्धीवर नाही. मग डॉक्टर काही गॅरंटी देत नाही. मग काय सांगावं पुढचं, जेव्हा डोळे उघडता होता आपला. कसं काय झालं आणि ॲक्सिडेंट? तर तेच काय कळलं नाही नेमकं. आता काय आहे ते इकडं आम्ही इकडं आम्हाला काय सांगते ना नेमकं झालं. पण ॲक्सिडेंट झालं आमची लई धावपळ चालू झाली. हा ना, अशा वेळी धावपळ तर होतीच ना. काय म्हटले डॉक्टर, किती दिवसात बरे होतील काय? आता ते शुद्धीवर आला तर बरे होतील. तसं काय तेच काय सांगते ते डॉक्टर गॅरंटी नाही दिली डॉक्टरांनी. मामा बरे होतील ना ते? हा होईल पुरे होईल. काय आता डॉक्टर सांगितलं तरी पण आपण त्याचे कोणाचे आशीर्वाद असतीलच ना त्याला. त्याचे आशीर्वादाने होईल बरं तो. बरं ऋषाली, चल. काका घ्या काळजी, येतो. हां हां सावकाश जा. हां काय नाही होणार का नाही. कधी आले? हां कधी आले? मग कशी चालू? भेटले का अक्षाला? हां. काय सांगावं तुम्हाला, डॉक्टर म्हणले कधी उठल नाही उठल. आम्हाला तर सगळ्या घराला टेन्शन आले. पण काय होईल काय सांगता येत नाही. अहो भाऊजी तुम्ही असं नका म्हणू, त्यांना काय नाही म्हणा. अहो, तुमचा विश्वास आहे हो, बरोबर आहे. आता काय डॉक्टरांच्या पुढं कोण जाणार आहे का नाही? हां 15 दिवस झालं हो, उठाना झालं. सगळं टेन्शनमध्येच आहे आता. काय पुण्याला नेऊन बघा ना त्यांना. पुण्याला न्यायचा विचार आला तर बरं का, पण हे हॉस्पिटल चांगलं आहे, सगळ्या सुविधा आहेत इथं. बघू आता काय होतं आहे. टेन्शनमध्ये आईचं तर लय हाल झालं, काय सांगू तुम्हाला. पण त्यांची काळजी घ्या. नक्की नक्की वहिनी. बरं थांबा की लगेच चालले? थोडा वेळ थांबा. नाही जातो आम्ही. कुठं सोडायची का? हां नाही हां नाही, त्यांची काळजी घ्या. घेतो मी घेतो. हां सावकाश जावा. झाला असं ना. सावकाश जावा. संध्या थांबी तुम्ही आलो बरं लगेच जाऊ. आता कुठं जाता? बाहेर जाऊन येतो ना जरा. आता मला काम होतं बाबा. आता ते कामं माहिती मला तर थांबणं झालं इथं. थांबणे काय म्हणणार आहे? बरं ओरडू नका, हॉस्पिटल आहे जिथं बघावं तिथं ओरडता नसतं. काय हा येतो जाऊन मी अर्ध्या एक तासात. या लवकर मग. हा येतो अर्ध्या एक तासात. हॅलो. नाणे हां बोल ना रे बाबा. अक्षा गेला. काय म्हटलं? अक्षा अक्षय काय झालं? आकाश मला जाऊ द्या. भाऊजी मला जाऊ द्या. काही झालेलं नाही, तू व्यवस्थित आहे. आज त्यांनी डोळे उघडलेत. तुम्ही अजिबात गडबड करू नका. माझा मुलगा नीट होईल ना? हो 100% होईल, 100% होईल. तुम्हाला काही कोणी सांगितलं असेल ते चुकीचं आहे. असं कुठं बोलतात होय रे? अगं नाणे ते दुसरे डॉक्टर म्हणले होते म्हणून मी तसं फोन केला. असं असतं भाऊजी. वहिनी ते दुसरे डॉक्टर, नाणे दुसरे डॉक्टर म्हणले तसे. पण माझ्या काळजाचं किती पाणी पाणी झालं. कळतं तुला? असं बोलत असतात का कुठं? काय भाऊजी नुसतं हे करता? सांगते तुला कोण म्हणणार आहे हा ना, असं कुठं बोलत असतात होय रे? नाही तुम्ही तुम्ही बसा तसं घरी. काय काय सांगते तुला कोण बोललं रे? ए अक्षय बाबा चांगलं झालं रे, बरं झालं रे. परत आता गाडी बिडी काही नको बाबा आपल्याला. आता चांगलं राहा बाबा. अक्षय सांगून ठेवते. अक्षय लवकर बरं होणार तू.
अक्षय तू इथे तर माझ्या कशा खाली गात जाणार अक्षय. अक्षय आपलं लय फिरायचं आहे अजून कुठं कुठं. आता कुठं माझ्या जीव आलाय. अक्षय करमत नाही रे अक्षय, मला रात्रीची झोप बी लागत नाही तू नाही तर. घरी नाहीये, घर किती सुन लागतं रे बाबा. लवकर बरे व्हा बरं तुम्ही. तुम्ही नसलेत कसं व्हायचं माझं. बरं झालंय आता बघा ना चेहऱ्यावर स्माइल यायला लागली. चेहरा माझ्या लेकाचा चांगला दिसतोय रे आता. रुपा थांब की कुठं चालली. मग तुम्हाला काही कळतं का नाही हो? वेळ कोणती आहे, आपण आहे कुठे, जरा याचं तरी भान ठेवा की. मम्मी काय कंट्रोलच्या बाहेर गेलोय का? हां ऐक ना जरा थांब म्हणलं तर एवढं उरकते का लगेच. काय काम आहे तुमचं? हां काय काम आहे असं बोलतात का? हां मगाशी मी काय बोलले नाही ते उरुचिले असताना. आता तिच्यासमोर कसं काय बोलणार? कधी ना कधी तर बोलावंच लागेल ना. हां असं काय नुसतं हेडीच पिडीच करते का? बरं एक ऐक ना, आपण जायचं का फिरायला? फिरायला? हळू हळू. अहो तुमचा भाऊ आतमध्ये आजारी आहे आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते? हां तुम्ही काय डोक्यावर पडले का हो? हळू हळू. आता कुठं फिरायला जायचंय? वाटलं आता आहेत सगळे बिझी आहेत म्हणलं. नाही फिरायला नाही जायचं काय नाही. असं काय करते चल ना ऐक ना माझं. हो कुठं फिरायला जायचं? आत्ता काय फिरायची वेळ आहे का? तुमचा भाऊ तिथं आजारी आहे आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते? हो हा सगळं मान्य आहे पण आता काय मस्त करतोय 15 दिवस झाले त्याच्या मागं पुढं येते. नाही पण फिरायला कुठं फिरायला नाही. चल ना ऐक ना. अहो नाही फिरायला कोण जात असं ह्याच्यात? इतर सगळे दुःखी आहेत घरात आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते. कोण फिरायला जात असेल? मस्त केलंय राव त्यांच्यासाठी. ऐक ना माझं. नाही फिरायला नाही. नुसतं तुमच्या बायकाचं असंच आहे दरवेळेस ना काहीतरी कधीच ऐकायचं नाही नुसतं. पण वेळ कोणती आहे? फिरायला जायची वेळ आहे काही? काय होतं त्याला काय तुला माहिती आहे का? ते ना अक्षम याला म्हणून सगळ्यांना सांगितलंय तू फक्त भेटायला यावी म्हणून. बाई अहो तुम्ही काय माणूस आहे का काय हो? अहो तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊन वागताय. अहो तुमच्या या अशा वागण्यामुळे बाकीचे लोक किती टेन्शनमध्ये आहेत, किती रडारड चालली आतमध्ये आणि तुम्ही अहो ठीक आहे प्रेम ठीक आहे पण इतकं खालच्या थराला जाऊन कोण वागतं का? तुम्हाला काही कळतं का नाही हो? काय खालच्या लेवलला वागलो कोणासाठी वागलो? तू बोलावी म्हणूनच करतोय ना. हां सारखं तुझ्या पुढं करतो तुला काय आहे का त्याचं काय? अहो ठीक आहे माझ्यासाठी केलं पण ह्या गोष्टीमुळं बाकीच्यांना किती टेन्शन आलंय. सगळे इथे जमा झाले तर रडारड चालली आतमध्ये. काय चाललंय तुमचं? हे तुम्ही ना असं काहीतरी वागता ना त्यामुळे मला तुमचा राग येतो. मी काय केलंय आता? चल ना फिरायला. ऐक नाही मला नाही यायचं फिरायला. नाही तुम्ही ना माझ्या मागं नका येऊ. मला जाऊ दे. मला लई काम ए हळूच रे बाबा. अक्षयला नीट घे रे बाबा. हळूच. भाऊ आहे माझा हा सांभाळून घे व्यवस्थित. आज घरी चाललंय अक्षय. सावकाश घ्या. हो आई दरवाजा उघडा चला. हळू हळू बाबा हळू. अक्षय बसताना पाय बघा पाय बघ हळू बस. व्यवस्थित बस रे बाबा. अगं पोरींनो कोणीतरी बसा तिकडून बघा बरं पलीकडनं या बरं. आकाश ओळखलं का? तुम्ही तर ओळखलं का? नाही ग. कोण ग? अगं ते मी वैश्य आहे. अगं बाया तू होय. अगं बरेच वर्षांनी मी पाहिलं तुला. मग कशी ओळखणार सांग बरं. तू जशी आहे तशीच आहे फक्त थोडी म्हातारी झाली. चालायचं. मग कधी आलीस? थोडे दिवस झाले आले मी. माझ्या लग्नाचं बघायचं म्हणतात पप्पा. नंतर लग्न झाल्यावर यायला भेटेल नाही भेटेल, नवरा परत सोडेल नाही सोडेल. मग पाहिलं का मुलगा वगैरे? कुठं काय इथंच बसायचे का बोलत आता? हां पेशंट आहे राव. चला घरी परत ये का? आकाशलाच भेटायला आलते. आता त्याला डिस्चार्ज दिलाय. मी घरी येऊन भेटते. हो चालेल. आकाश येते. चला पोरींनो बसा ग. चला चला पोरींनो बसा ग. चला अक्षय चला चला बस. पोरींनो बसा. हो अक्षयला फ्रेश व्हायचं. चला 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 चल लवकर चला. वैशू कधी आली का? थोडे दिवस झाले आले मी. तुला बघितले अहो लय बरं वाटतंय. काय करतेस?
काय नाही, ते वेटरचं काम करतो हॉटेलमध्ये 10-12 हजाराचं, आणि उरल्या टायमात करतोय दोन्ही शेतीचं काम. ऐकून खूप छान वाटलं. शेवटी कष्ट करतोय तू. तो असं बोलली ना. काय काय नाही. लग्न झालंय का तुझं? तुला काय एवढं वय वाटतं काय? तुला आठवतंय का काय? मी जाताना तुला काहीतरी बोललो होतो? नाही. तुला नसेल आठवत ग, पण मला सगळं आठवतंय. तेच सांगणार आहे तुला. काय सांग ना. आत्ता लगेच नाही, पण नक्की सांगाल. जाऊ का मोटर चालू करायची? हां. अरे जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन. जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन. जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. श्याम्या जरा टॉवेल लाव ना. हा मलाच सांग, होईल ना तुझं पण? येईल ना ती घरी? जमलंच म्हटलं येईल ती. ए तुला माहिती आहे ना, अकाउंटला पैसे आल्याशिवाय त्याचा विश्वास नाही बसत, आहे का नाही? आली का अजून ती? अरे तुझं नशीब एवढं त्या पांडा मामासारखं आहे. श्याम्या तुला माहिती आहे, संत्या नशिबाला पण हुलकावणी देणारा माणूस आहे. हा. एक दिन रूपा भी मेरी होगी, जया भी मेरी होगी, सुषमा भी मेरी होगी, रेखा भी मेरी होगी, आहे की नाही? एक बी भेटा आणि 4 चतुर्यांची नावं घेते. अरे याचं कॉन्फिडन्स. अरे जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. जरा खा आहे. याय नको मला, सारखं सारखं खाऊन कंटाळा आला पण मला त्याचा. अरे खाल्लं नाही तर बरा कसा होशील तू? खा थोडंसं धर. हे बरं झालं भावड्या आला तू, बघ खात नाही, सांग त्याला जरा समजून. कसं काय खात नाही? थांब तुम्ही. खाऊ घाल तू. अक्षय अरे खा बरं ग, तुला काय बरं व्हायचं आहे का नाही? अरे कोण बी येतं खात म्हणतंय, आणि नाही बी म्हणता येत नाही, आणि आज लोक कुठवल खावं? अरे अक्षय, आता सगळे तुला चांगल्यासाठीच सांगतात ना. अटकलतंय की मला तेवढं. मग खा मग गप, खा बरं मग गप. चल पकड. राहू दे खातो. बावड्या लाली कुठं आहे रे? अक्षय त्याला आल्या आता कधीच यायची नाही बघ. तू किती जरी मानला ना अक्षय, लाली पाहिजे, तरी बी ते काय आता शक्य नाही बघ अक्षय. म्हणजे अक्षय, ज्या ठिकाणी तुझा ॲक्सिडेंट झाला ना, त्याच ठिकाणी लालीला पण एका गाडीने उडावला, आणि तिला आली ना जागेवर मेली बघ अक्षय. आणि गावामध्ये चर्चा अशी चालू आहे की तिला तू तोडावली. अरे बावड्या त्यांनी पण ठरवलं होतं ते माझ्याकडे यायचं नाही म्हणून, आणि त्याने मी ठरवलं होतं की माझ्याकडे पाठवायचं नाही म्हणून. बावड्या म्हणजे लाली मला परत काही दिसणार नाही. अक्षय, अरे कोणत्या मातीचा बनलाय तू? हा तुला ह्याच्या आधी पण किती वेळा समजून सांगितलंय मी. अक्षय एखाद्याला जीव लावायचा असतं रे, एवढा बी नसतं लावायचा बघ. अरे जीव लावला तर असा लावायचा, नाही तर लावायचाच नाही. खरंय तुझं अक्षय. अरे तुझं हेच बोलणं जर लालीवर न ऐकत असेल ना, तर तिला बी कळेल तुझं त्याच्यावर किती प्रेम होतं ते, आणि तुला पुढच्या जन्मात ते नक्की भेटेल. अक्षय मी काय म्हणतो माहिती का, तू ना त्या ऋषाली सोबत लग्न कर. अरे तू ऋषाली चांगली पोरगी अक्षय. अक्षय जेव्हा तो त्या बेडवरती आडवा पाडला होता ना हॉस्पिटलमध्ये, तिचा जीव नुसता असा गाबरा गोबरा झालता बघ अक्षय. तर काय हा आता जे पाहिजे ते इथं नाही आहे. एक काम करा, थंड द्या की. पैसे देतो थांबा.
ए रुपा कुठं निघली? तुम्ही काय पार्टीवरच आहे का हो माझ्या? तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही? हा, मग तू कशी वागायला लागली ते कळत नाही का तुला? काय वागले मी? काय वागली? तुझ्या नजरेला विचार ना, पहिल्यासारखी राहिली का तुझी नजर? काय झाले माझ्या नजरेला? हां, ते तुला आणि तुझ्या मनाला माहिती आहे. हां, ते वृषालीने जसं आकाशासाठी लावून धरलंय तसं जर तू आपल्यासाठी लावून धरलं तर सगळं नीट नाही का व्हायचं आपलं? त्यांचं वेगळं आहे. काय त्यांचं वेगळं आहे? उगा तुम्ही असं लहान लेकरागत काय करता हो? एवढ्या लांबून यायचं, एवढं पेट्रोल वाया घालायचं, लोक नावं ठेवतात. मी काय लोकांसाठी येतो का? तुझ्यासाठी येतो ना, आणि तुझ्या पुढं त्या पेट्रोलचा विचार करू का? काय तू तू एवढी सुंदर काय झाली का? मग लई वड लागली एवढं लांब, त्यामुळेच यावं लागतं. बरं नका लय पाणी लावू, उगाच कुणीतरी बघन. जाते मी, मला लई काम आहे. मी तुम्हाला फोन करते नंतर, आपण त्याच्यावर बोलू नंतर. अगं ऐक ना रुपा, ए आईला बायाला ताटा रे राव, एवढं लांब जाक मारायला यायचं. नुसतं 2-4 वाक्य बोलले का निघले. सांगते काय करा नाही राव तुझं, उगाच सुंदर आहे म्हणून ऐकून घ्यायचं राव. आत्ते आत्ते नाही करत ती, कुठे गेल्या? काय माहिती कुठे गेली, पण येईल. असं पडून राहू नको, तुला काही झालं नाही. बाहेर फिरून ये जा. मला तरी पडून कुठं बरं वाटतंय तवा, पण बाहेर पाडायचं म्हटलं की आई नको म्हणती. आईचं ऐकायला नाहीस का तू? मनाला येईल तसं वागायचं. काय ग माझ्या लेकाला काय शिकवतीस? मी कशाला काय शिकवते? आकाश लग्न झाल्यावर तुझं नाही, बायकोच ऐकणार आहे. तो माझाच लेक आहे, ऐकू न ऐकू. तुझ्या लग्नाचं काय पण? काश मी भी किसी को पसंत आती. त्या मुलाला पण आवडली पाहिजे, त्याच्या बहिणीला पण आवडली पाहिजे, त्याच्या आईला पण आवडली पाहिजे, सगळ्यांना आवडली पाहिजे. आत्ते तू तर लावशील का ग आकाश संग लग्न माझं? न लावायला काय झालं? तुझ्या बापाला विचार, मी आहे तयार. मला मी विचारा की माझ्या लग्नाचं तुम्ही दोघीच बघणार आहे फक्त. तुला काय विचारायचं? तिचा बाप तर तयार होऊ दे. आत्ते मी खरंच तयार करेन ना पप्पांना. तुझा बाप तयार झाला की मी लगेच तयार आहे. आता खरंच तयार करते. काय ग ते डोक्यामध्ये काय विचार होतीस? कुठं काय, ती चेष्टा करत होती, मी पण चेष्टाच केली. अरे काय चेष्टा करत होती? कोण होती होती पोरगी? दिसण्यावरून तुला चाबरी वाटत होती. नाही ग, चांगली आहे, गावातली आहे, मी तिला लहानपणापासून बघते. हा, तुम्हाला चांगलीच वाटणार ना. माझ्या डोळ्यांनी बघा मग कळण तुम्हाला कशी येते. अगं हुबी काय आहे, बस ना. बरं वाटतं ना तुम्हाला? लवकर बरे व्हा, म्हणजे आपल्याला लगेच लग्न करता येईल. अगं त्याला बरं तर होऊ दे. हां, मागच्या प्रकरणामुळं तुझे आईबाप नाराज होते, तू एकटीच हा म्हणती. त्यांचं काही नाही आहे, मी सांगितलंय त्यांना मला यांच्याशीच लग्न करायचं. अगं आकाशला तू आवडती, तुला आकाश आवडतो. हां, घरच्यांना विचार, ते तयार असेल तर माझी काय हरकत नाही आहे. त्यांना करते मी हँडेल, फक्त यांनी मला त्यांच्यापासून लांब नाही करावं. आता थोडी लगेच लग्न करायचंय, आज या दुकानातनं तर बाहेर पडू द्या, नंतर बघू. आईला हे पोरगी आहे ना, 2-4 वेळा फोन लावल्याशिवाय उचलतच नाही फोन राव. हां, बॅटरी डाऊन कुठली. हॅलो. फोन उचलत नाही म्हणल्यावर कळत नाही का मला बोलायचं नसन? का का नाही बोलायचं? मला नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. अगं मग तेच तर म्हणतो ना, कळू तर दे ना, का नाही म्हणते ते. तुम्हाला सांगितलं ना मला नाही बोलायचंय. ऐ हो, ठेवते मी फोन, मला नाही बोलायचं. फोन ठेवू नको बरं का, आणि जर का ठेवला डायरेक्ट घरी येईन मग येऊ सांगत्या. हां, आणि मग पुढं काय होईल तुझं तू बघ मग. ओ नाही नाही, घरी नका येऊ, बोलते मी, बोला. आता कशी आली वटणी? हां, माणूस चांगलं सांगतंय तर उगाच शहाणपणा करायचा. माणसाचं कसं असतंय, नाक तोंड दाबल्याशिवाय ना कळतच नाही माणसाला. ये इथं घराच्या मागं थांबलेलो आहे. आले. हा मग काय भेटत नाही का नाही, ये लवकर. आले. हां, यायला संतेसमोर माच करते बाय. लय वेळ लावला नाही राव. रुपा, काय लावलं की तू? नुसतं माणसाला तळमळायला लावलं.
बरं बोला पटकन, मी एकतर ताईला खोटं बोलून आले. आता आले तसे जायचे वार्ता करते का? तुम्ही बोलताय का जाऊ मी? लग्न कधी करते माझ्याबरोबर? लग्न नाही करणार. का का नाही करणार? मग इतके दिवस काय नादाला लावलं का मला? आधी मी इतक्या वेळा विचारलं तेव्हा हा म्हणले आणि आता नाही म्हणते का? आधी वाटायचं करा हो, आता नाही वाटत. ए बाबा असं नको करू. तू असं केलं या संध्याचं काय होणार का? माझा विचार कर की जरा. आई तुम्हाला सांगून कळत नाही का हो? एकदा नाही म्हणलं माणूस तर सारखं मागं मागं करायचं. रुपा आज वेगळंच रूप दाखवलं तू. चालले मी. तुम्हाला आहे ना काय करायचं ते करा. आणि हो, परत जर माझ्या मागं मागं आले ना, मीच काहीतरी करीन आणि तुम्हाला अडकवीन. आईला बाईचा नाद म्हणजे सगळ्यातून बाद. बाई कधी तुम्हाला धंद्याला लावेल ना कळणारच नाही. होय आज गडी एकदम बाहेर बसलाय की टाकाटक. फार मोगली असं का अवतार केलायस? झालं आता काय सांगू. मग आज बाहेर कसं काय? मग किती दिवस घरामध्ये कोणून राहू? अरे आलाच पाहिजे लक्षा बाहेर. अरे तुला कोण म्हणलं रे घरामध्ये कोणून बस? अरे तू बाहेर आला तर तुलाच बरं वाटेल ना. अरे बावड्या हात नुसतं असं सुलसुल करायला लागलेत रे. कधी एकदा स्टेअरिंगवर बसल ना असं झालंय. अरे बसायचं ते स्टेअरिंगवर पण जरा दम धर. अरे दमच तर निघा नाही ना. अक्षय अरे मी सांगतो म्हणून थोडं थांब की. अरे परत तुला मरोस्तवर गाडी चालवायची की. बावड्या मी तर चालू बरं आता, पण आपली दिल बरं तिचं काय? अक्षय ॲक्सिडेंट झाला तशी तुझी अवस्था झालते ना, सेम तशी तुझी पण अवस्था झालती बघ. अरे पण आपला इन्शुरन्स होता ना. अरे दिल बारा एकदम नाव्यागत झाले. जशी पहिली होती ना सेम तशी एकदम खटाखट. आता असं झालंय बघ, कधी एकदा गाडी हातात घेतोय. अरे मला आहे ना आता चेनच पडा नाही बघ. अरे बसशील अक्षय बसशील. पहिलं बारा तर हो. सांगत्या आज मुद्दामच तुला इथं आड राहणार बोलविला होता. काय रे पैशाचं? अहो काय पैसे पैसे विकास शेठ, इथं सगळं संपलं आणि तुम्हाला पैसे पैसे काय संपलं? तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचे द्या टाकून. अरे तसं नाही पण तुला पाण्यात टाकून मी काय येऊ पुन्हा? आड राहणार मग काय तुम्हाला पैसे पाहिजे का? दुसरं कशाला बोलविलं मी? काय विकास शेठ, समोरच्याची परिस्थिती तरी बघा राव. काय झालं? सगळं संपल्यागत झालं. ए बघा ना आपलं वसुलीचं इथं काय आहे? सांगते पाहिजे पैसे सेट. ए बाळ्या तुला शिस्तीत सांगता विकास शेठ सांगा बरं का याला. पैसे जमा करा त्यांच्यावर आपले. त्यांचं बघतो मी, तुझा ओके. वसुलीचं बघ आधी आणि बारकी गाडी घेऊन जा. जरा सांगा राव. वसुलीला येते त्याचं कामच आहे ती. अहो लय घाण आहे तुम्हाला ते. एका दिवशी पटक्या खायली एखाद्याच. बरं हे जाऊ दे. तुला काय म्हणत होतं कसली अडचण आहे तुझी? अहो ती रूपा नाही का, ते अक्षाचं लग्न ठरलं होतं त्या पोरी बरोबर, त्याची मावशी. सगळं जुळवत आलं होतं. पण हे आमचा अक्षा गाय बन लग्नाला काय तयार व्हाय ना, आणि त्याच्यामुळे माझं बी तुटलं. ना म्हणजे पहिली गेली आता ही रुपाई गेली म्हण ना. पहिली बायको गेली न ही रूपा पण गेली. काय होते रे असं तुझं? आहे नशिबाचं काय चाललंय काय कळा ना हो. सांगते तुझंच का असं होतं जरा विचार केलास का तू? हां म्हणजे अरे तू कर्म करीत नाही रे. हां नुसता हुंदडत फिरतो गावभर. हां काम कुणी करायचं? आता तुम्हाला म्हणायचं का वाईट आहे म्हणून? अरे तू वाईट नाही पण हातपाय कोण फोडणार? हां आता पाण्यात पडलं हातपाय नाही जर आपण हलविलं तर बुडणार नाही का? अरे जीवन बी तसंच आहे. तसं नाही शेठ, ह्यो संध्या काय वाईट नाही हो. कुठं ना कुठं तरी मन रमवत असतो, बाकी काय नाही. पण आता काय होतं माहिती का, सगळीकडे प्रयत्न करतो पण काय माया मनाचं काय होत नाही राव. हां ते बाप बी काय माझं एवढं काही लक्षात येत नाही माझ्या. अरे वाईट कुणीच नसतं, वेळ वाईट असते आणि ती वेळ आपण आणतो. तू कष्ट कर, बायको कर्ज पैसे सगळं मिटतंय बघ. उतरतं वय चाललंय काय सांगू तुम्हाला, टेन्शन येतो. अरे उतरतं वय म्हणजे काय, असं काय म्हातारा झाला काय तू? लाग का मला निघ बघ कसं होत नाही सगळं चांगलं. तुम्हाला वाटतं मी एवढंच ना बाहेर येईल सगळ्या? अरे त्याला काय झालं नाही व्हायला? हां अरे लाग का मला बघ. अरे तुझं कर्ज काय रुपा काय?
हां पुढच्या वर्षी इथं भेटायला ये मला, सगळं नीट झालेलं असेल. हा अरे मी ती काय मारतो. अहो लय शब्दाची गरज होती राव मला. अरे आता काय अरे चालेल. बरी आहेस ना? बावड्यामध्ये होता तुला पण लय लागलं होतं. तू काय नाराज झाली का माझ्यावरती? अरे इतक्या वर्ष अरे कोणाचा साधा टच बी नाही केला, आणि तुला त्या दिवशी काय झालं डायरेक्ट धडकलीच. चुकी तुझी नाही ग, चुकी माझीच आहे. मीच पिऊन गाडी चालवत होतो आणि तुझा जीव आहे माझ्यावरती म्हणून तू मला वाचवलंस. अरे नाही तर डायरेक्ट घालवलं असतंच. बरं आता तुझा रुसवा फुगवा सोडून दे, आपल्याला अजून लय लांब लांब जायचंय. आणि सगळ्यात आधी तू आहेस आणि नंतर हे बाकीचे सगळी आहेत. कळलं का? आणि तुला एकच वचन देतो, ह्याच्या पुढे पिऊन स्टेअरिंगवर कधी बसणार नाही. अरे संत्या भाऊ काय बायकांसारखं रडतंय, तुला रडणं तरी शोभतं का बाई? भाड्या तुला काय कळणार रे माझं दुःख. अरे संत्या भाऊ ती झटक्यात आली आणि झटक्यात गेली. चायना मालाची कुठे गॅरंटी असते काय? आणि पटकन प्रेमात पडलेल्या माणसाची तरी कुठे गॅरंटी असते? नाही करायचं म्हणले लग्न ती रूपा. तिच्या मागं मागं गेलो तर म्हणते कुठं तरी कुतवल तुला. हा अरे बायको सोडून गेल्यावर एवढं दुःख नव्हतं वाटलं रे, तेवढं ही जाताना वाटतंय राव. मग काय करायचं आता? तिला मारून मुटकून आणायचं वय. जर आणलंच तर राहील का ती? नाहीतर नसतं लाचण पोलिसांचं मागं लागेल. अरे तसं कोण करायचं म्हणतंय? गेली तर जाऊ दे, पण तिच्या जाण्याने राव एकटा पडलो राव मी. हे बघ माणूस एकटा आलाय एकटा जाणार आहे. उगाच गेलेल्या माणसाचा काय विचार करायचा? हे असलं फालतू बोंबलू नको बरं का तू. हे असलं काय झालं ना का लय जण येतात ज्ञान पाजळायला, त्यांना त्यात माणसाचं दुःख नसतंय कळत. जाऊ दे बाबा, तुला तर वाटतं मी ज्ञान पाजळतोय, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. राव ती रूपा गेली, लाली मेली. उद्यापासून काय करायचा प्रश्न पडला. काय रे अक्षय, बरं घ्या बा. काय करतोय? काय नाही निवांत चाललंय. अरे गाडी वगैरे सावकाश चालवत जा, ड्रायव्हर होणं एवढं सोपं आहे का? नाही ना, बरोबर आहे. गाड्या व्यवस्थित चालवत जा. नाही बरोबर आहे ना. नाही बरोबर आहे. चालते, सावकाश चालवत जा. ए थांब थांब थांब. अक्षय चल ना चहा पिऊया. चल शहा नाही पेत मी. चल दूध तर पी चल. तो डोळा काय फुटलं का? हे काय पिशव्यात घेऊन चाललोय? नीट बोला अक्षय. ए शेंबडे पळे. पोरींसंग कसं बोलायचं तुला कळत नाही काय? ए शेंबडे जा पळे. आले उभे. ए चल कुत्र्या. ए पळे. ए हड. काय आकाशराव, ओळखलं? ओळखलं की. जवळच्या माणसाला काय ओळखणार नाही बरं? जवळचं? अहो तुम्ही जवळचे नसले म्हणून काय झालं, पण एका व्यक्तीमुळे जवळचे होते ना. ह्याच्यामुळंच तुझे हे हाल झाले. अरे तुला बोललो होतं ना, राहुलला तुम्ही ओळखलं नाही. अरे मला तुला मारायचं होतं, पण मेली माझी बायको. आणि ती मेली त्याचं पण गम नाही आपल्याला, कारण माझ्यापेक्षा जास्त ओढ तुझी होती तिला. पण तू जर मेला असता ना तर ती माझ्याकडे आली. माझ्या आयुष्याचं वाटोळी केलं तू. ड्रायव्हर, हे राहुलचा झटका तुला एकदा तरी बसला, लक्षात ठेव. आहे उद्यापासून गाडीवर जातो. नको जाऊ बाबा. जातो की. नको म्हटलं ना रे तुला. जातो की. नको म्हटल्यावर ऐकत का नाही रे? त्याला काय होतंय? नको, दुसरं काहीतरी बघून घे का. हा काय गाडीमध्ये जीव अडकलाय का माझा?
अरे तुझा जीव आहे, पण तुला किती हे झालं हा? तुझं तिकडं तसं झालं ना, तुला माहिती का माझ्या काळजात काय झालं होतं? अगं आई, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकदाच होत असते, सारखं नसतंय होत. नाही ना, जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळ आईचं माया म्हणजे काय. कुठं नाही एवढ्या गडबडी? तुझ्याकडे चालते. असं कधी कुठल्या मुलागीनं हात नाही लावला मला. पडली असते म्हणून धरलं. धर की. हो बरं लांब. काय बी लागली बोलाय. अरे खरंच मी काही बोलणार नाही तुला. तू अंगाला हात लावलं असं शिरशिर झालं. ए उगा बावडवा नको बोलू. कशाला आली? जा बरं इथनं. ए तुझ्यासाठी आलते मी. तू मला हाकलवते का? ए बाया, लग्न होणार माझं आणि तू असलं करायला लावते का मला? झालं नाही ना, झाल्यावर बघू. तोपर्यंत ट्राय तर करू दे. काय सांगाव, तुझं मन बदललं तर लग्न करशील का? हे तुला सांगितलं कळतं का ना? जा बरं इथनं. नाही. जा म्हणलं ना. नाही. जा म्हणलं. नाही. वैशे, पकडापकडीचा खेळ चालला काय? पकडापकडीचा खेळ लहानपणी खेळते, आत्ता थोडी खेळते. त्या आईला तुम्ही लहानपणी बी नाही घेतलं मला आणि आता बी नाही घेतलं. असं नाही आम्ही कोणाला पण घेत खेळायला. अक्षा जाते. आईला या अक्षयामध्ये काय राहू, माझ्यात का नाही काय? सगळ्या पोरी खाता इकडं माझ्यात, त्याच्यात काय राहू असं? सांगते त्या अक्षयामध्ये काय नाही ना, हे आपले ते कोणाला कसं झुलवायचं, कोणाला कसं टोलवायचं. हां यायला तू टेन्शन घेऊ नको सांगते राहू. keep it up. कशाला बोलवलं ग तू? तू बस तर आधी. हा बोल आता. काय ग, जेव्हा बघा तो ना चिकटलेली असती त्यांना म्हणजे? हा माहित नाही वय? नाही. आकाशला आमचं लग्न ठरलंय आता आणि मी त्यांची होणारी बायको आहे, समजलं ना? तू बायको असशील, मी त्याची लहानपणीची मैत्रीण आहे. मग मी काय करू? असलं मग काय झालं? लहानपणीची मैत्रीण आहे ना, आता आमचं लग्न ठरतंय, त्याच्यामुळे ना जेवढं होईल ना तेवढं लांब राहायचं, समजलं ना? हा नीट बोलायचं. मी नीटच बोलते. आकाशनं जर मला होय बोललं ना, तुझा पत्ता कटच. ते कशी हो बोलतात ना तुला, ते मी पण बघते. वैशूच्या नादाला लागू नको. आणि तुला माहित नाही ऋषाली काय चीज आहे, त्यामुळं तू पण नीट राहा. डोक्यात शिरू नकोस. तू पण माझा नाद करू नको. चल. अक्षय उद्या दाखवण्यात जायचं आहे. मी जर सुपारी गेलो संत्याला घेऊन जा. भाऊ झालो की आता चांगलं. मी कशाला जायचं उगच पैसे जायचे काम आहेत बघा. अरे पण डॉक्टरने बोलवलं ना, तू का पैसे काळजी करतो? पैसे मी आहे ना. आधीच किती पैशावर पैसे गेले ते. जाऊ दे ना, मी आहे ना. बरं येतो जाऊन. हां ये जाऊन. काय म्हणू या पोरीला? हां जसं तू कळालं ना तशी ती घाबरी घुबरी झाली. तुझ्या जवळ लागते. बरं मी येतो बाहेर जाऊन. तसं तुम्ही बोला. दाखव जा बरं का. हां कधी करायचं मग लग्न? करू की. अहो तेच म्हणते ना, कधी करायचं? अहो आज तर लगेच म्हटलं की लगेच थोडी लग्न होत असते. हे बघा, मला तर असं वाटतंय ना, तुम्हाला वाटतंच नाही आपलं लग्न बाबा. ऋषाली मला करायचं आहे की तुमच्यासोबत लग्न, पण असं थोडी असतंय. अहो दमदिराच्या बी गोष्टी आहेत ना. मला असं वाटतंय मी एकटीच गाड आवडते, पण मला त्यात कुठं दिसतच नाहीत. ऋषाली कळतं की मला माझ्यावरती किती जीव आहे तुमचा. माझं आहे ना असंच आहे, एकदा जीव गुतला ना मग लवकर नाही निघत. अहो माझा पण जीव गुतलाय की, फक्त ते तुम्हाला दिसता नाही झालंय. नाहीच दिसत. माझं एवढंच म्हणणं आहे, थोडं थांबा, करू आपण लग्न. चालतंय ना? वहिनी ओ वहिनी ओ वहिनी. का हो भाऊजी? का हो भाऊजी? अहो तो 2-3 आवाज दिला, तुम्ही आवाज ऐकला नाही. हां काय विचारत आहे काय? काय सांगावं, अक्षय ऐकतच नाही, गाडीवर जायचं म्हणतोय. तुमचं हे झालं ते शेवटी ड्रायव्हर आहे तो. अहो आईचं काळीच किती हे होतं तुम्हाला माहिती आहे का? असं कसं म्हणता गाडीवर जाऊ द्या? मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ऐकायला बरोबर आहे. पण शेवटी आता ड्रायव्हर पहिले ड्रायव्हरकीच केलेली आहे त्यांनी. त्यात ऐकणार का आपलं? नको म्हणतं तर ऐकत नाही. थोडं समजून सांगा तुम्ही त्याला काहीतरी. नाही मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी ऐकलं चांगलंच आहे, पण नाही ऐकलं काय करणार त्याला? काहीतरी समजून सांगा तुम्ही थोडंसं त्याला. त्याच्या वाढल्यानंतर आता तुमचंच ऐकतो तो.
नाही मी सांगतो ना त्याला बघा काय म्हणतो काय कळेल मला तरी. बरं मग बघू आपण, मी त्याला समजवतो. पण ऐकलं तर ठीक, शेवटी ड्रायव्हरच आहे तू. श्याम्या हा काय आयुष्यात राहिलंच नाही रे. काय करावं काय सुचना झालं. पण सांगते भाऊ काय झालं? काय झालं म्हणजे तुला काय माहित नाही का? हा काय ना काही माहित नसल्या का करत राहतो एक असं बघ. अरे पण काय झालं सांग की, मला खरंच माहित नाही. ती रूपा गेली, ती लाली मेली, काय सुचना झालं रे. काहीतरी जिंदगीत असं पाहिजे का नाही? काहीतरी पाहिजे रे. अरे पण तुला असं दुसऱ्याची खोड केल्याशिवाय राहत आहे का तरी? शाळेत नीट बोल बरं का, ते 2 दात पुढं आले ना अशा घालील ना कशात. तुला करमतच नाही ना. शाळ्या काहीतरी पाहिजे रे. काय करावं राव. ती होयशी काय म्हणतो? तिच्यातून तुझ्यात किती अंतर आहे, काय वाटायला पाहिजे राव तुला. दरवेळेस वाकड्यात जायला पाहिजे खरे. काय करायचं रे? विचारलं जरा, तू माझा जोडीदार आहे म्हणून तुला बोलावं म्हटलं का तुम्ही असतंय. हा बघू काय काय अंतर बिंतर आजकाल काय वय प्रेमात बघतात का? लागला बोलाय ना. आपण जाऊ तिच्याकडे. ऐक माझ काय चल मग काय जाऊ जाऊ तू म्हणतो तर जाऊ. चल जाऊ दे. आबा 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 नाही आहे घरात. आबा नाही वय घरी? नाही. ते आबा आबा बाहेर गेले. बरं बरं, त्यांच्याकडेच काम होतं जरा. तेवढं तू दिसले. वैशे लय सुंदर दिसायला लागली का? पहिले लय वेगळे वाटायचे, आता म्हणजे खरंच. का काय झालं? अगं नाही ग, आपल्या माणसाला माहीत असं म्हणून सांगितलं का. आपला माणूस आता आहे का गावातलं म्हणलं का बाहेरच आहे का? आणि लहानपणापासून ओळखतो ना. मग आपलं म्हणलं तर काय आलं? ए संत्या, काय पण बोलू नकोस हं? काय पण म्हणजे आता तुला नाही बोलायचं मग कोणाला बोलायचं? आहे का नाही? गावातली आहे, पहिल्यापासून माहिती आहे काय वयचे. हां सगळं कळून असलं का नाही करायचं. हां बरं ऐक, ते काय झालं आहे, आपण 2-3 टेम्पो घेतले. MIDCची कामं मिळाले, 2-3 प्रोजेक्ट मिळालेत आणि 2-4 एकर शेती घेतली नवीन. हा मग मला काय सांगतोय? आता तू मनात ठरवलं तर सगळ्याची मालकीन म्हणजे समजून घे ना. ए संत्या, आबा आल्यावर ये जा. आता आहे का, आबा आले होते येणारच आहे. हां उगा आकलाय लागले. पण तू एक लक्षात आलं का, तू खरंच सुंदर दिसायला लागली का? आणि एक योगायोग लक्षात आला का तुला? मॅचिंग घातलं आपण. आणि आपल्या माणसाला असं लांब लांब करायचं असते का? सांगते भाऊ हां आबा आले. येऊ का पैसे? काय रे शाम्या? काय नाही. आबा नमस्ते. काय चालतो? काय नाही, ते काहीतरी बांधकाम काढलंय ना मळ्यामध्ये. हो मळ्यात काढले काम थोडं. हा पण तेच मग त्याच्या संदर्भात आलो होतो. अरे पण ते काम दिले ना शेळके कॉन्ट्रॅक्टरला. आता आहे का गावातली माणसं सोडायची आणि बाहेरच्यांना देता का? नाही आता फक्त बघून गेलेत. मग तू एक काम करा, रातच्याला या घरी, भाऊंना भेटा. बरं ठीक आहे, येतो आपली माणसं संध्याकाळी. बघा राव. हो चालतंय. बरं हां चालतं. येऊ का वैशू? आले भामटे काय आलं तिकडे. तू उगाच घाबरत राहतो. शेठ नमस्कार. राम राम. अरे कस काय तब्येत बिब्येत तुझी? गाडीचं काय ऍक्सिडेंट झालं? हा आता वाटतंय बरं. बरं आहे का आता? हाय, हाय. व्यवस्थित गाडी चालू द्या जरा. हा वेळ काय सांगून येते वय कोणाची? वेळ काळ काय आपण आपल्या पद्धतीने चाललो, काय नाही करताय. काय बरोबर आहे. बाकी काय चाललंय? काहीच नाही बघा. ये संध्याकाळी 7 वाजता ये. चालतंय चालतंय. कर्नाटक आहे, फुलं आहे. चालतंय लावतो संध्याकाळी गाडी. हो सावकाश जा जरा. हा दाजी ही गाडीची चावी. सगळं तुम्ही म्हटलं तसं केलंय. काय आता परत गावा येणार?
आता पुढच्या महिन्यात आता तिच्या मासिकलाच. पण मला एक कळलं ना, या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला? आता आहे का अहो ह्यो संत्या आहे ना नेहमी सत्याच्या बाजूने असतो. अख्ख्या गावाला विचारा किती सरळ साध्या स्वभावाचा माणूस आहे. हां आणि लाली माझ्या बहिणीसारखी होती राव. हां तुमच्यावर लय अन्याय झालाय राव, तुम्हालाही माहिती आहे. अहो म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना, कसं बोलावं हेच कळत नव्हतं. पण मनावर दगड ठेवला आणि बोललो तुम्हाला, आणि तुम्ही बी चटशिरी हा म्हटला ना. अहो येणार ना दाजीराव, कधी पण आवाज द्या राव, ह्यो संत्या नेहमी येणार राव. मनीषानंतर ह्या गावात तुम्ही एकच माझा जीवाचा माणूस राहिला. नाही आहे ना राव, तुम्ही कधी बी आवाज द्या राव, आहे का नाही? बरं ते पैशाचं काय बोला. कसले पैसे? आता हे काम केलेलं आपलं आयला म्हणजे केलं का बरं राव दाजी? तसं नाही, पण तुम्ही हे असलं समजलं मला. काय राव तुम्ही दुखावलं राव मन माझा. तुमची आत्ता बायको मेली, हां मी मेलेल्या मड्यावरचं पैसे खाणार वाटलो का तुम्ही राव? आहे असं नाही दाजीराव, पैशासाठी नाही केलं राव, तुमचा हाल बघवलं नाही हो. अहो हे सगळं आहे ना दोस्ती खात्यात केलं आहे हो. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. नाही काय टेन्शन घेऊ नका, चालेल. काय बी वाटलं ना बिंदास फोन करा संत्याला, आहे का नाही? सप्ताह संध्याकाळपर्यंत थांबताय का? जेवण जावं मग काय? नाही नको, जातो मी. चालतं येऊ का मग? आहे का नाही? भेटू ना चालतंय. चला कोण राहिलं माझा. चला वैशाली, तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं माहिती आहे सर? नाही मला नाही माहिती. माझ्या मनीषाचं जे झालं आहे ते माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे मला. तुमची मनीषा म्हणजेच ती आली ना, तिनेच आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पण काय आता झालं ते झालं. तुम्हाला एवढं सगळं माहीत असताना तरी पण तुम्ही अक्षयशी लग्न करताय. त्यांच्याशी लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. तुम्हा बायकांना किती बी सांगा, पण तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना की तुम्ही ते करणारच. माणूस चिखलात दगड मारणार असतो, पण तू तर पक्की बावळट निघली, डायरेक्ट चिखलातच उडी मारली. तुम्ही हे बोलण्यासाठी मला इथे बोलवले का? तसं नाही, ते अक्षयचं बोलायचं होतं. त्यांचं काय? तू लग्न करू नको त्याच्याबरोबर. हे बघा मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांच्यासोबत लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. अगं माझ्या आयुष्यात जी काय उलतापालत चालली ना त्या अक्षयामुळं. आत्ता मी जसं एकटा पडलोय ना, एक दिवस तू पण पडणार, लक्षात ठेव. आणि हा राहुलचा शब्द आहे. आता बरं वाटायला लागलं बघ. तुझ्या जवळ आलो ना, अगं सगळं विसरून जातो. म्हणून तर माझा जीव आहे ना तुझ्यावरती. आता मला मोकळा श्वास घातल्याने वाटायला लागलं बघ. लाले कशी गेलीस ग? एकदा तरी माझा विचार करायचाच ना. अगं मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. अगं निदान वर तर तू माही झाली असतीस. अगं तुला सगळी विसरते, पण मी कधी विसरणार नाही. तू काय माझ्या मनामध्येच राहणार आहेस. बर दिल बरा, निघायचं का आपण? दिल बरा